हे पहा मित्रांनो, ही शेळी आत्ता येईल आणि ह्या शेळीची आता घ्यायची काळजी म्हणजे या पिल्लाला तिच्या पुढं चाटायला ठेवायचं आणि शेळीच्या काशीतलं जे दूध आहे ते दूध पिल्ल्याला पाण्याच्या अगोदर कास स्वच्छपणे धुवून घ्यायची आणि तिच्या काशीतलं थोडं जे दूध आहे पहिल्या 2-2 जे धारा निघतात त्या धारा खाली पिळायच्या. म्हणजे आपली शेळी गाभ गेल्यानंतर 2 महिने कमीत कमी ती आटते आणि त्यात तिचं त्या थानात जे जंत गेलेले असतात ते जर पिल्लाच्या पोटात गेले तर पिल्लाची परत ना भविष्यात आपली हानी होऊ शकते आणि आपलं नुकसान होऊ शकते. त्यामुळे ही जी कास स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि पहिले 1-2 जे चिळा आहेत त्या चिळा खाली जमिनीवर पिळून मग त्या पिल्ल्याला पाजून घ्यायच्या. आणि सगळ्यात महत्त्वाची काळजी म्हणजे आता ह्या सर्व शेळ्यांच्या घोळक्यातून बाजूला काढायची. म्हणजे हे जे दुसरी कोकरं जी आहेत आतमोकळी ते त्या पिल्ल्याला मारणार नाहीत किंवा ह्या मोठ्या शेळ्या त्या पिल्ल्याला मारणार नाहीत.